नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। या पावसामुळे केळी बागा जमीनदोस्त झाल्यात। आपण हे दृश्य पाहतोय, येवला तालुक्यातले हे दृश्य आहेत। केळी उत्पादक सध्या आर्थिक संकटामध्ये सापडले। केळी पीक चांगल्या जोमामध्ये आलेलं होतं, मात्र वादळी वाऱ्यासह जो मुसळधार पाऊस झाला त्यामुळे अवघ्या काही क्षणांमध्येच हे संपूर्ण पीक उद्ध्वस्त झालं। जोरदार वारा झाला आणि त्यामुळे केळीची संपूर्ण बाग ही उद्ध्वस्त झालेली आहे। केळीची झाडं मुळासकट उन्मळून पडली आहेत। या शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। पाहूयात। नाशिक जिल्ह्यात जो मान्सूनपूर्व पाऊस झाला, वादळी वारं वाहिलं, त्यामध्ये केळी बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अनेक ठिकाणी केळी बागा या उन्मळून पडल्या। प्रामुख्याने बोगटा असेल, नांदेसर असेल, या ठिकाणच्या ज्या केळी बागा या उन्मळून पडल्या आणि ज्या शेतकऱ्यांचा सौदा झाला तो व्यापाऱ्यासोबत, तो व्यापारी आता पाठ फिरवतोय, कारण की ह्या मातीमोल झालेल्या केळीचे घड ते घेण्यास नकार देत आहे। शेतकरी आपल्या सोबत आहेत। काय नेमकी तुमची व्यथा आहे? व्यथा अशी आहे, कांद्याचे जे कवडीमोल भाव झाले तर तिथं आम्ही खचून गेलो आणि नवीन पिकाकडे वळायचं म्हणल्यावर बराच विचार केला आणि त्यानंतर केळी पिकाकडे वळालो। तर आता आज रोजी डायरेक्ट तोंडी आलेला घास आहे, याचा सौदा सुद्धा झाला होता आणि आता लगेच आज व्यापारी म्हणतोय की नाही, मी नेऊ शकत नाही, ते सगळे फळ खराब झाले। तर मग आता याच्यावर शासनाने काहीतरी पर्याय काढून आणि त्वरित काहीतरी निर्णय घेतला पाहिजे। बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे आणि आता पुढील पीक देखील घेता येणार नाहीये। त्यामुळे सरकारनं त्वरित पंचनामे करून आमची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।